विकिता गोरस घ्या मने हरी, देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी। आपुलियाचा विसर भोळा, गोविंद कळा कवतुके, देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी। तुका म्हणे हाशे जन, तुका म्हणे हाशे जन, नाही कान तये ठाई, देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी। विठ्ठला कुंडली कवरदे श्री ज्ञानदेव। गलदानगंडम मिलद्रंगखंडम चलचारुषुंडम जगत्रानशंडम, लसदंतकांडम विपद्रंगचंडम, शिवप्रेमपिंडम भजे वक्रतुंडम, अतुलित बलधामं हेमशैलावदेहं, धनुजवन कृशानं ज्ञाननामग्रगण्यं, सकलगुणनिधानं वानरानामधीशं, रघुपति प्रियभक्तं वातजातं नमामि। श्रीचा असे वास ज्याच्या पदाशी, भवाब्धिनौका हरिया पदाशी, लोणी सवस्ती करिशी कृपाळा, प्रेमे सखाराम वर्णे गुणाला, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्बुज तेजस्फुरदिक् प्रदेशं, विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। महायोग पीठे तटे भीमरत्याम्रम, पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचे या, दुसरे चरण संताचे या। पांडुरंगा करू प्रथम, दुसरे चरण संताचे या, दुसरे चरण संताचे या। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो। बाबाजी सद्गुरु दास तुकार, हे बाबाजी सद्गुरु दास तुकार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुकार, बाबाजी सद्गुरु दास। झालो पावन झालो चराचरी, आता हृदया पुली चौफाळून या, भली वरी वैसो पावले, श्री गुरूंचे ते नमस्कारोनी। आता कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या मने हरी। प्रस्तुत स्थली प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ विश्ववंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा काल्याच्या प्रकरणातील अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। कार्यक्रमाचं प्रयोजन सर्वांना ज्ञात आहे। गेल्या अनेक दिवसापासून हनुमानजीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करायची होती। ती असणारी प्रतिष्ठापना आजी घडले सायासरे, बहुत दिवस होते मज आस, आजी घडले सायासरे। या न्यायानं प्रभू कृपेनं सर्व मोरे वस्तीतल्या
सद्भक्तांच्या सहकार्यातून सहयोगातून सुंदर अशा प्रकारचा 3 दिवसाचा उपक्रम पार पडला। हनुमानजीची प्रतिष्ठापना झाली। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, एखादी जमीन आपण त्याचा सौदा केलेला आहे, ती बरेच दिवस आपल्या ताब्यातही आहे, पण 4-5 वर्षानं त्याची रजिस्ट्री झाली। मला सांगा, ताब्यात होती त्यावेळेला आनंद आहे का रजिस्ट्री झाल्यावर आनंद आहे? तसं आज रजिस्ट्री झाली। विठ्ठल विठ्ठल तशी इथं पुरातन मूर्तीही होती, पुरातन छोटं मोठं मंदिरही होतं, सगळंच होतं, तरीही एक दिव्य अशा प्रकारचं मंदिर झालं आणि चांगल्या प्रकारची मूर्ती या ठिकाणी प्रतिष्ठित झाली। मला वाटतं मूर्तीचं दान हे मनोहर एकनाथ मोरे यांनी केले, कळसाचं दान गुलाबराव झुंबड यांनी केलेले, मंदिरासाठी सगळ्यांनी सहकार्य सहयोग केलेला आहे। आज उपस्थित सर्व या ठिकाणचा सद्भक्त श्रोतागण आहे। हरिभक्तीपरायण उघडे महाराज हरिभक्तीपरायण, नारायण महाराज हरिभक्तीपरायण, शिवाजी महाराज हरिभक्तीपरायण, राम महाराज, सर्व हरिभक्तीपरायण भजनी मंडळी, गायक वादक गुणीजन मंडळी, उपस्थित सर्वांना वंदन करतो। सुंदर प्रकारचे मला वाटतं आता साऊंड सिस्टीम आणि चित्रीकरणही कल्याण मुळे आणि कृष्णा मुळे यांनीच केले, त्यांनाही धन्यवाद देतो आणि माझ्या सेवेला आरंभ करतो। विठ्ठल कोणी की भुलली नारी विकिता गोरस घ्या मने हरी। ऐका जरा, आज काल्याचा प्रसंग आहे महाराज। काला म्हटलं की जीवनाची पूर्णता, काला म्हटलं की जीवनाची पूर्णता। परमार्थ सिद्ध कधी होतो? परमार्थ सिद्ध कधी होतो? चला व्यवहारातलं विचारतो म्हणजे आपल्याला कळत आहे। डॉक्टर ऑपरेशनला सुरुवात कधी करतात सांगा? नाही, निदान झाले ऑपरेशनच्या हॉलमध्ये त्याला नेऊन मांडले, ऑपरेशन करायचे कधी करतात? हा, चांगली भूल चढल्यावर विठ्ठल विठ्ठल पहिल्यांदा ते तपासून पाहतात, तुम्हाला गुदगुल्या करून पाहतात, टोचून पाहतात। ज्या वेळेला तुम्ही काहीच प्रतिकार करत नाहीत मग कशाला सुरुवात होते? ऑपरेशनला। मला वाटतं आपले ऑपरेशन कधी सुरू होईल? पारमार्थिक ऑपरेशन संत त्यावेळेला तुमच्यावर उपचार करतात ज्या वेळेला तुम्ही पूर्ण भुलल्या जाताल। विठ्ठल विठ्ठल थोडी क्षमा मागून बोलतो, सध्या आम्ही भुलायला लागलो का दुसऱ्याला भुलवायला लागलो? भुलायला। आम्ही भुलायला तयार नाहीत महाराज, आम्ही इतरांना काय करायला लागलो? लक्षात ठेवा महाराज, परमार्थ कुणाला भुलवण्यासाठी नाही, परमार्थ स्वतः भुलवण्यासाठी आहे। विठ्ठल विठ्ठल कारण अवस्था म्हणजे परमार्थ आहे महाराज। जोपर्यंत आपल्यातली अवस्था तयार होत नाही, परमार्थ करणं वेगळं, परमार्थ सांगणं वेगळं आणि परमार्थ त्याच्यामध्ये अंगीकारणं वेगळं। तुका म्हणे ती अंगी भावी ते आपण, तरीच महिमान येईल कळो। इथं जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाचं जर बारकाईने चिंतन केलं तर जगद्गुरु तुकोबाराय अनेक गोपीतून फक्त एका गोपीचं वर्णन करतात। कोणी एकी मनुष्यानाम सहस्रेषु, कोणी एकी, एखादी त्या ठिकाणी अशी तयार होते महाराज। याचं उत्तर देऊ का तुम्हाला? तू म्हणाल तुकोबाराय असं का म्हटले कोणी एकी? सगळ्या गोपीचं का नाव नाही घेतलं? पहिलीच्या वर्गामध्ये 40 मुलं आहेत, 40 एक कलेक्टर का एखादा कलेक्टर?
विठ्ठल 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 त्याच्यातून एखादा 1000 माणसं ऐकायला आली ना तर त्यातल्या 100ला कीर्तन कळतं. त्याच्यातली 10 माणसं त्या कीर्तनात जे सांगितलंय त्याचा विचार करतात. खरंच सांगितलंय ते खरंच आहे बरं, काय करतात? विचार करतात आणि एखादा आचरणात आणतो. विठ्ठल 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 म्हणून जोपर्यंत तुम्ही ती साधना करत असताना त्या साधनेला रममान होणार नाही. प्रपंच करू नका असं नाही, मला प्रपंच करू नका असं नाही. त्याच्या पुढे जाऊन सांगू का? कदाचित पटणार नाही तुम्हाला, पण मला सांगा, संसार करावा लागतो का परमार्थ करावा लागतो? शिवाजी महाराज, संसार होत असतो हे कळालंय का आपल्याला बांधलंय? हे बांधलं नाही महाराज, अजून आम्हाला तरी बांधलं नाही. हे कळालंय सगळ्याला, पण अजून बांधलं नाही. ज्या वेळेला संसार, तुम्ही म्हणाल कदाचित महाराज आम्ही काहीच हातपायाने हलवले तर कसा संसार होईल? महाराज तुम्ही काहीही करू नका तरी सुद्धा संसार होतो, कारण तो कर्मजन्य असल्यामुळं जसा व्हायचा तसाच होतो. ज्या वेळेला व्हायचा त्याच वेळेला होतो, जेवढा व्हायचा तेवढाच होतो आणि जसा व्हायचा तसाच होतो. विठ्ठल 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 आता घराचं बांधकाम सुरू केले, आत्ताच का केलं? आताच होणार होतं. विठ्ठल विठ्ठल हे त्याचं उत्तर आहे महाराज. प्रपंचात कोणाचंही असू द्या, मी उदाहरण म्हणून आपल्या पुढे मांडलं. ज्या वेळेला व्हायचं त्याच वेळेला घडतं. कदाचित तुम्ही करायचं जरी ठरवलं तरी प्रतिबंध येतील, अडचणी येतील, संकट येतील, होणार नाही त्यावेळेला. पण ज्या वेळेला होणार आहे ना त्यावेळेला घरातही पैसा नसू द्या, कोणीतरी येईल आणि सांगेल घेऊन जा, काय कर, हे होणार आहे. प्रपंच हा घडतच असतो, होतच असतो. फक्त त्याच्यासाठी आपल्याला एका गोष्टीची गरज आहे. मी तर त्याही पुढे जाऊन बोलेल. परमार्थ कळाला कोणाला म्हणता येईल? परमार्थ कळाला कोणाला म्हणता येईल? फार ग्रंथाचं अध्ययन झालं त्याला नाही, फार पाठांतर केलं त्याला नाही, फार शास्त्री पंडित झाला त्यालाही नाही. परमार्थ त्याला कळाला ज्याचा प्रारब्धावर पूर्ण विश्वास बसला. विठ्ठल विठ्ठल आज माणूस प्रारब्धवाद मानायला तयार आहे. प्रारब्धवाद मानायला तयार. याचा अर्थ प्रारब्धवादानं मनुष्य आळसी होतो असं नाही. प्रारब्धवाद तुम्हाला काय शिकवतो? प्रारब्धवाद आपल्याला हे शिकवतो की अल्प प्रयासानं तुम्हाला फार मोठा लाभ झाला, याचे नाव प्रारब्ध आहे. आणि खूप प्रयास करून पदरात काहीच नाही मिळालं तर त्याचे नाव प्रारब्ध. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभ जयाजो. मानवी जीवन हे एक प्रकारची दिनचर्या आहे. ती कधीही कुणाची सारखी नसते, ती सातत्यानं बदलत असते, परिवर्तनशील असतो. त्याचं नाव प्रपंच असतो आणि स्थिरता देतो त्याचं नाव परमार्थ असतो. विठ्ठल विठ्ठल याच्यामध्ये सातत्यानं परिवर्तन आहे. चला मी प्रपंचातलंच विचारून पुढे जातो. प्रपंचामध्ये प्राप्ती आहे का प्रपंचामध्ये तृप्ती आहे? प्रपंचामध्ये काय आहे? प्राप्ती आहे. प्रपंचातली प्राप्ती आपल्याला तृप्ती देते का देत नाही? ती क्षणिक आहे, त्यापेक्षा नाही म्हटलं तरी चालल. थोडं त्याच्या पुढे जाऊन बोलतो. प्रपंचातली तृप्ती गरीबाला जास्त मिळते का श्रीमंताला जास्त मिळते? भिकाऱ्याला जास्त मिळते का श्रीमंताला जास्त मिळते? असं म्हणेन मी तुम्हाला.
कदाचित आपल्याला पटणार नाही महाराज, पण प्रपंचातली तृप्ती भिकाऱ्याला अधिक मिळते, ती श्रीमंताला मिळत नाही. म्हणून संतांचं जे वचन आहे, आता मला तिकडं जायचं नाही, होईन भिकारी पंढरीचा वारकरी. तिथं भिकारी शब्दाचा अर्थ भीक मागणारा नाही म्हणा. भिकारी शब्दाचा अर्थ आहे गरजेपुरता संग्रह करणारा. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून ही जी स्थिती आहे, या स्थितीमध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी एक गोपी जीवन तुमच्या माझ्या पुढे मांडलं. आणि ते गोपी जीवन मांडत असताना त्यांनी सांगितलं की या ठिकाणी अनेक गोपी आहेत, अनेक गोपी आहेत. त्या अनेक गोपीमध्ये एखाद्या गोपींची, किंवा जसं मी वर्णन केलं की मनुष्यानाम सहस्रेषु, हजारातून एखादा मनुष्य, त्याच्या ठिकाणी ही अवस्था तयार होते. चला, परमार्थ हा बहिरंगाचा विशेष नाही मला, परमार्थ अंतरंगाचा काय पूर्ण विषय. पण आपण बहिरंगाला अधिक महत्व देतो का अंतरंगाला अधिक महत्व देतो? एक साधं उदाहरण सांगतो. तुम्ही गेवरायला गेलेला आहे आणि तिथून पुढे तुम्ही एका पाहुण्याकडे गावाला गेला. तुम्हाला जायला तिथं उशीर झाला, वेळ झाला. मी बहिरंगाने अंतरंग सांगतो. तिथं जायला वेळ झाला, त्यावेळेला तुम्ही खाली उतरलात, तुमच्या खिशामध्ये 50 रुपये होते. तुमच्या खिशामध्ये 50 रुपये होते. त्यावेळेला तुम्ही सहज तुमच्या कपड्याकडे पाहिलं तर कपड्याला काय केलेली नव्हती, इस्त्री केलेली नव्हती. तुम्हाला भूक लागलेली आहे, पाहुण्याची गाडी न्यायला येणारे, त्याच्यामुळं प्रवासाचा पुढचा खर्चही नव्हता. तुमच्या खिशात 50 रुपये. तुम्ही जेवणाला प्राधान्य दिलं का इस्त्रीला? हे तुम्हाला कसं कळलंय बसल्या बसल्या? विठ्ठला कदाचित इस्त्री नसती तरी चालला असतं, काही अडकत नव्हतं महाराज त्याच्यावर. पण तुम्ही तृप्तीला महत्व दिलं नाही. जेवण हे अंतरंग होतं आणि इस्त्री ही बहिरंग होती. घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध घ्यावी माझी सेवा, भाव शोध घ्यावी माझी सेवा, भाव शोध घ्यावी माझी सेवा. तुकामध्ये नको वर पंग देवा, तुकामध्ये नको वर पंग सेवा, तुकामध्ये नको वर पंग देवा, तुकामध्ये नको वर पंग देवा. घ्यावी माझी सेवा, भाव शुद्ध घ्यावी माझी सेवा, भाव शोध घ्यावी माझी सेवा, भाव शोध घ्यावी माझी सेवा. एक परिणामकारक जीवन असं आपल्यावर प्रपंचाचा परिणाम लवकर होतो का परमार्थाचा परिणाम लवकर होतो? अधिकारावर जरी आपण सांगितलं तरी मी सर्वसामान्यपणे आपल्याला ज्या वेळेला हे बोलावं लागतं त्यावेळेला अधिकाराविषयी का अनाधिकाराविषयी? अनाधिकाराविषयी. याला सर्वसामान्यपणे मी उदाहरण देईन. तुम्हाला एखाद्यानं गीतेचा श्लोक वाचून दाखवला, एखाद्यानं गीतेचा श्लोक वाचून दाखवला, तुम्हाला तो पाठीमागं म्हणायला लावला तरी तुम्हाला तो जमला नाही. त्यानं दुसऱ्यांदा वाचून दाखवला, तिसऱ्यांदा वाचून दाखवला, 15 वेळेला तुम्हाला काय केला तो श्लोक वाचून दाखवला आणि 16व्या वेळी विचारलं मन बरं आता श्लोक बरंच त्याला काही जमलाच नाही. समोरच्याला राग आला आणि त्यानं त्याला एक शिवी दिली. काय लक्षात राहिलं त्याच्या? अरे श्लोक तो 15 वेळेला सांगितला होता,
विठ्ठल 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 त्याचा अर्थ हाच आहे मला की अजूनही आपण परमार्थ करतो पण परिणामापर्यंत जात नाही. परमार्थ कमी करा. कामामध्ये कामदेवाची द्वारी मोटके निमिषभरी. परमार्थ कमी करा मला. पण झालेला जो परमार्थ आहे तो परिणामापर्यंत काय झाला पाहिजे, पोहोचला पाहिजे. आणि ज्या वेळेला तो परिणामापर्यंत पोहोचतो ना त्यावेळेला लक्षात ठेवा, याला आपल्या साध्या भाषेमध्ये परिणाम शब्द वेगळ्या अर्थाने वापरतात. परिणाम शब्द वेगळ्या अर्थाने वापरतात. एखाद्या माणसाच्या डोक्यावर काय झाला म्हणे, परिणाम झाला. कदाचित तुम्हाला हे कळायला वेगळं वाटेल, पण मी आपल्याला सोप्या भाषेमध्ये सांगेल की प्रपंच करताना माणूस शहाणा असावा का प्रपंच करणारा माणूस वेडा असावा, आणि परमार्थ करणारा नाही. दोघा शहाणा नको. आपलं पहिलंच उत्तर बराबर होतं. फक्त काय होतं, विश्वास कमी पडला की माणूस गळमळीत होतो. प्रपंच करणारा माणूस शहाणा असावा आणि परमार्थातला माणूस वेडा असावा. विठ्ठल 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 विठ्ठल. सकाळी उठून मंदिरात यायला लागला, पुन्हा पाणी घालायला लागला, पुन्हा देवाचं झाडून काढायला लागला, पुन्हा तिथंच भजन करायला लागला, पुन्हा तिथंच हरिपाठ करायला लागला. तर लोक काय म्हणतात, त्याच्यावर काय झालंय, बस वेडा झालो लालचा बोलो भक्तीसी, लालचा बोलो भक्तीसी, लालचा बोलो भक्तीसी. वेडा झालो लालचा बोला भक्तीसी, लालचा बोलो भक्तीसी, लालचा बोलो भक्तीसी. समर्पक प्रमाणे मला वेडा झालो मै भूली घर जाने बाट, लोग कहे मेरा हो गई बावरी. जगत दृष्टीनं जोपर्यंत तुम्ही वेडे होत महाराज, कसे वेड लाविले काना बुबडिया. मला जी भक्तीतली अवस्था आहे, भक्तीमध्ये तुम्हाला त्या स्थितीपर्यंत जावं लागेल. एक सूरदासाचं उदाहरण आहे. एकदा सूरदासांच्या पुढे भगवान प्रगट होतात. सूरदासाला विचारतात, सूरदासा काय इच्छा आहे तुमची, सांगा काय इच्छा आहे तुमची. त्यांनी सांगितलं, मला माझ्या 2 वर देत असतील तर दे म्हणे. अरे म्हणे सगळेजण एकच वर मागतात पण तुम्ही 2 मागायला लागलात. हो म्हणे, मला 2 वरदान मागा म्हणे. सूरदासानं सांगितलं, देवा खूप कानानं तुझं रूप ऐकलं, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, पण काय करू, मला काय नाही, डोळे नाही, मला ते पाहता आलं नाही, पण मला पाहण्यासाठी दृष्टी दे. मला देवानं दृष्टी दिली, आणि ज्या वेळेला दृष्टी दिली त्यावेळेला ते भगवंताचं स्वरूप पाहिलं आणि सूरदास रडू लागला. डोळ्यातून आनंदाश्रू येऊ लागले. ते पोटभर रूप पाहिलं आणि सूरदासानं सांगितलं, देवा आता मला दुसरं वरदान दे. म्हणे काय द्यायचं, म्हणे मला पुन्हा आंधळ कर. देवाला आश्चर्य वाटलं, काय वेळेत म्हणे तुम्ही पहिल्यांदा वरदान मागितलं, मला काय दे, डोळे दे. सूरदासानं सांगितलं, देवा तुला इतकं साठवलंय मी, आता इतकं साठवलंय की आता दुसरं काही पाहण्याचीच गरज नाही. अभंगाचं दुसरं चरण. कुठला डोळा बैसला मनी, देखला 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 डोळा बैसला मनी. तोची वादानी उच्चारी, तोची वादानी उच्चारी, देखला डोळा बैसला
डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी देखिला डोळा बैसला मनी देखिला डोळा बैसला मनी देखिला डोळा बैसला मनी ही पहिल्यांदा परमार्थातली अवस्था आहे महाराज. पाहिला पाहिला नंदाचा नंदन येणे विधिले, ही असणारी जी स्थिती आहे. एकदा त्याला पाहिलं ना की आता जगतात पाहायसारखं राहिलं काय. पाहते पाहणे दुरी सारोनिया. अरे जे पाहायचं आहे ना ते पाहायचं ज्या वेळेला समाप्त होतं त्यावेळेला आता पाहायसारखं जगात काहीच नसतं. मला तो दोहा आठवत नाही, पण एका महिलेनं तिला सुंदर नथ बनवली तर सगळ्या गल्लीत मालकाचं नाव सांगत चाललं की मला काय बनवली, नथ बनवली, मला नथ बनवली. कबीरजी त्या बाईला भेटतात आणि सांगतात की तुला मालकानं नथ बनवली तर तू मालकाचं इतकं नाव घ्यायला लागली, पण ज्यानं नाक दिलंय त्याचं नाव घे ना. त्यानं जर नाकच दिलं नसतं तर नथ घातली कुठं असते. विठ्ठला विठ्ठला परत त्याच्या मागे जा. परमार्थ करायचा असेल तर माग जा आणि प्रपंच करायचा असेल तर पुढे जा. परमार्थ करायचा असेल तर कुठं जा, मागे जा. त्याला साधं उदाहरण मी दिलेलं आहे, परत सांगतो. आज जो सातबारा आपल्या नावावर येतो अगोदर कोणाच्या नावावर होता, वडिलाच्या, त्याच्या अगोदर आजोबाच्या, त्याच्या अगोदर, त्याच्या अगोदर, त्याच्या अगोदर एक घरी जाऊन 15 मिनिट म्हणत राहा त्याच्या अगोदर. विठ्ठला विठ्ठला हाला विठ्ठला पाहिले पाहे परतून. जोपर्यंत तुम्ही मागे पाहत नाही, आपण मागे पाहत नाही. मागे पाहण्याचे अनेक अर्थ लावता येते मला. ज्या संपत्तीचे तुम्ही वारसदार बनलात, ऐका जरा नीट, थोडा आधुनिक अर्थ सांगतो त्याचा. ज्या संपत्तीचे तुम्ही वारसदार बनलात, तुम्ही आता काय पाहायला पाहिजे, मागे पाहायला पाहिजे महाराज. ज्यांनी कष्टाने ज्या आई बापानं उपाशी राहून कमवली त्यांच्याकडे बघा. विठ्ठला 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 विठ्ठला. ज्याला मागे पाहता येतं ना तो कृतज्ञ बनतो महाराज. आज समाज मागे पाहायला तयार नाही. मध्ये मी एक शाळेमध्ये कार्यक्रमाला गेलो, तिथं हे वाक्य मी सांगितलं होतं की एखादा मुलगा ज्या वेळेला एखाद्या क्लास 1 पदावर जातो त्यावेळेला त्यानं मागे पाहायला पाहिजे की ज्या पदापर्यंत मी पोहोचलो त्या पदापर्यंत येण्यासाठी ज्या शिक्षकानं मला मदत केली मी त्याच्याविषयी काय राहायला पाहिजे, कृतज्ञ राहायला. महाराज आम्ही विसरून चाललो. आज जर विद्यार्थ्याला विचारलं ना तुला पहिलेला शिक्षक कोण होते, 5वीला कोण होते, 10वीला कोण होते, नाही सांगता येणार. का? आम्ही आज माग पाहायला तयार नाही. फक्त आम्ही सारखं काय पाहतो, पुढे पाहत राहतो. जोपर्यंत आपण या दृष्टीनं येणार नाही, ज्याला पाहिलंय ना त्याला एकदाच पहा महाराज. डोळे भरून या पाहिलं तुझे हेचे मज सुख दे देवा. दुसरी गोष्ट सांगतो, ऐका जरा नीट. अभंग खूप गोड आहे. तुकोबारांची भाषा आहे. ते म्हणतात देखेला डोळा बैसला मनी. यातला मनी शब्द आहे ना तो फार महत्वाचा. देव पाहिल्यानंतर देव कुठं बसावा, मनात. देव पाहावा आणि कुठं बसावा, मनात बसावा. संसार पाहावा, फक्त कुठं बसू नये. विठ्ठला 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 विठ्ठला. देखभाल म्हणजे संसार आहे महाराज.
देखभाल म्हणजे काय? त्याला पहा, त्याची काय करा, देखभाल करा, त्याला मनात नका घेऊ. एखाद्या मंदिरावर 12-15 लोकांची एक विश्वस्त कमिटी असते. त्या विश्वस्त कमिटीला काय करता येतं? पैसा वर्गणीच्या रूपाने जमा करता येतो. जमा झालेला पैसा पाहिजे त्या ठिकाणी विकास कामाला खर्चही करता येतो. त्यांना जमा करण्याचंही स्वातंत्र्य आणि खर्च करण्याचं सुद्धा काय स्वातंत्र्य. फक्त काय करता येत नाही त्यांना त्या पैशातून धाब्यावर जाता येत. कुणाला? विश्वासाला कशाला म्हणत? तुम्ही विश्वस्त म्हणून जगा ना. विठाला विठाला काही अडचण नाही महाराज, विश्वस्त म्हणून जगा. खुशाल संपत्ती कमवा, पाहिजे तितका विकास करा. मी तर हे सांगणार आहे महाराज, संपत्तीचा सदुपयोग करणं म्हणजे काय? संपत्तीचा सदुपयोग करणं म्हणजे काय? मंदिर बांधणं म्हणजे सदुपयोग का घर बांधणं म्हणजे सदुपयोग? नाही, दोन्ही नकोच. मला एकच उत्तर अपेक्षित. दोन्ही ठेवावरी ठेवू जाता आहात. माझं उत्तर आहे, कोणाला पटेल अथवा न पटेल, पण सदुपयोग शब्दाचा अर्थ आहे आपल्याजवळ जर पैसा झाला ना तर घर बांधणं याचं नाव सदुपयोग आहे. विहीर खोदणं याचं नाव सदुपयोग आहे. बागायती करणं याचं नाव सदुपयोग आहे. तुम्ही मंदिर बांधणं म्हणजे सदुपयोग नाही महाराज, ते तुमचं सत्कर्म आहे. ते तुमच्या ठिकाणी तयार झालेले एक सत्कर्म आहे. ती कृतज्ञतेचा एक भाव आहे. त्याच्या पुढे जाऊन बोलू का महाराज? खरं सांगा, घराला जास्त लागतं का मंदिराला जास्त लागतं? घराला जास्त लागतं, मंदिराला नाही लागत महाराज. चला, आपल्या नैवेद्याची पोळी मोठी असते का देवाच्या नैवेद्याची? विठाला विठाला त्याला जास्त लागत नाही महाराज, त्याला फार कमी लागतं महाराज. त्या सावता महाराजांच्या चरित्रात एक वर्णन आहे. भक्तीचे नावे फुल एक मज अर्पावे, ते लेखे म्या तुरुंबावे मुखेचे खाली. सावता महाराज काय करायचे महाराज? सावता महाराज पहिली मोठ काढायची आणि ती मोठ देवाला दांडात आलं, ते मोठेचं पाणी असायचं, थारोळ्यात ते पडलं की सांगायचं देव आंघोळ करून घ्या. पाणी चाललंय कुठं? पाणी यांच्याच वाफ्यात चाललंय, पण समर्पित कोणाला केलंय? तू जे जे काही करशी, ज्ञानोबारांनी वर्णन केलं. थोडे बहुन मनीषी निवांतची अर्पिशी माझ्या ठाई. मला समर्पणानं संसार सिद्ध होतो. संसारात समर्पण करायचं शिका. आणि रोज तुम्ही जे करता ते पहिल्यांदा कोणाला द्या? देवाला द्या. ते सगळं तुम्हाला चालतं. जे देवाला चालत नाही ते तुम्हालाही चालत नाही. विठाला आणि अशी ज्या वेळेला अवस्था तयार होते, ऐका जरा, थोडं मी मागे पुढे घेतलंय, फक्त तुम्ही सावध राहा, नाही तर आत्ताच बोलून गेलतात तुम्ही, लगे पहिल्या चरणावर आला. ज्या वेळेला तुम्ही ज्याला पाहिला जातो तो तुमचा विषय बनतो, तो मनाचा विषय बनतो. एकदा तो मनाचा विषय बनला की लक्षात ठेवा, काय खातो आम्ही काशाचे सांगा, ही अवस्था तयार होते. तो त्याच असणाऱ्या कार्यामध्ये भुलून जातो. अभंगाचं पहिलं चरण. कोणी एकी भुलाली नारी, 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 कोणी एकी भुलाली नारी. विकिता गोरसा क्या मन हारी, विकिता
देखिला डोळा बैसला म्हणे विकिता गोरस घ्या म्हणे हारी विकिता गोरस घ्या म्हणे हारी देखिला डोळा बैसला म्हणे देखिला डोळा बैसला म्हणे कोणी एके भुलले नारी कधी भुलले मला देखिला डोळा बैसला मनी तिच्या मनामध्ये कोण बसलाय देव बसला याला सकोबाईचं उदाहरण आपल्याला वेळेअभावी देत नाही फक्त स्मरण करून देत आपल्या असणारा सासरी असणारी सकोबाई महाराज त्या काळातला सासूरवास अत्यंत कठीण होता महाराज अत्यंत कठीण किती कठीण सांगू का एका वाक्यात त्या काळात मुलीला एखाद्या घरी जर द्यायचं असेल तर मुलीला कोणाचा धाक वाटत होता यांना सांगू द्या कोणाचा धाक वाटत होता सासूचा आता महाराज मुलाचं लग्न व्हायला लागलं की कोणाला धाक वाटायला लागला विठ्ठल यालाच म्हणतात काही दिवस सासूचे विठ्ठल विठ्ठल यातला विनोद बाजूला काढा विषयांतर होईल मला सांगायचा उद्देश होता की सकोबाई सासरी होती पण अत्यंत सात्विक होती तिला देवाची पूजा करावी वाटत होती नीट ऐका तुम्ही देवाची पूजा करावी वाटत होती पण सासू देवघरात जाऊच देत नव्हती थोड्या वेळ जरी गेली तर तिथून तिला दुसरं काहीतरी काम सांगायची ती त्या कामात राहायची पण मनात काय यायचं काय करता आली नाही पूजा करता देखिला डोळा बैसला म्हणे मला सतत मनात राहावं सतत त्याला कैयाशी दशा येईल माझी अंगा महाराज आपल्याला लाईट गेली की कळतंय कधी विसर पडायचा आपल्याला त्या दशेला त्या अवस्थेला कधी जायचं पूज्य डोंगरेजी महाराजांचं एक उदाहरण सांगितलं जातं डोंगरेजी महाराजांनी भागवताला आरंभ केला आणि ज्या वेळेला पहिल्या श्लोकाचं चिंतन करत असताना श्रीकृष्णम वयम नमः हे महात्म्यातलं चिंतन त्यांनी केलं महाराज 5 दिवस झाले चिंतन कशाचं सुरू आहे त्याच शब्दाचं सुरू आहे महाराज 5 दिवस झाले आता बाकीचे लोक म्हणायला लागले महाराज आज 5वा दिवस झालाय महाराज काही अजून कथा सांगायला संयोजकांनी त्यांना सांगितलं महाराज आज 5वा दिवस आहे त्यांनी सांगितलं माझ्याकडून चूक झाली बरं याचं म्हणायचं महाराज कोणी एके भुलली नारी चला आपला विषय चालू होता सकोबाईचा महाराज ज्या वेळेला सकोबाई कपडे धुण्यासाठी नदीवर आहे आणि एवढ्यात तिथून एक दिंडी चालली महाराज ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम महाराज इतका गोड नाद आहे ना तुमचं अंतःकरण सात्विक असेल ना तर त्या दिंडी सोबत 4 पावलं तरी चालतानाच महाराज अंतःकरण जर रजोगुणी असेल तर नाही होणार पण ते जर सत्वगुणी असेल ज्या वेळेला तो आवाज आला कपडे धुत असणारी सकुबाई त्या दिंडीत कधी चालायला लागली तेही तिला माहित नाही किती दिवस चालली तेही माहित नाही कुठं पोहोचली तेही माहित नाही कोणी एके भुलली नारी इथं तुकोबारांचे शब्द आहेत महाराज काय करत होती ती
ती जप नव्हती करत महाराज, तिने तपश्चर्या नाही केली, तिने यज्ञागादी कर्मही नाही केलं. विकिता गोरस, गोरस नाम प्रपंच, ती प्रपंचच करत होती. प्रपंचातले रस म्हणजे परमार्थ नाही महाराज. गोरस शब्दाचा अर्थ दुसरा सांगतो. गो म्हणजे इंद्रिय, आणि इंद्रियाला लागणारे रस कुठं मिळतात? संसारात नव्हे. संसारचा रसा वाचून चालतच नाही. संसारातले रस बाजूला काढले की संपलं महाराज, संसार संपला. जोपर्यंत रस आहे तोपर्यंत काय संसार आहे. म्हणून आपल्याकडे हा शब्द प्रख्यात आहे महाराज. मला त्याच्यात काय राहिला नाही? रस राहिला नाही. हा शब्द प्रख्यात आहे. ती गोरस विकत होती, म्हणजे प्रपंचातले लागणारे सगळे काम करत होती. पण लोकाला मात्र काय सांगत होती? विकिता गोरस घ्या म्हणे हरी. याचा एवढाच अर्थ सांगतो महाराज. परमार्थ करावा का सांगावा? परमार्थ करावा आणि केल्यानंतर सांगावा. तुम्ही आज ऐकलेलं कीर्तन आहे, उद्या किती जणांना सांगणार आहे? नसू द्या ना महाराज. संतांच्या काळात नव्हतं तर आपल्याला कुठे भेटणार आहे? किती सांगू तरी. हा प्रयोग कशाने झाला? ते सांगत असतील, ऐकत नसेल कोणी, म्हणूनच झाला. विठाला 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 विठाला. आम्ही प्रयत्न केला नाही अजून. मला सांगायचा विषय हा की प्रयत्न नाही केला. आपण एखादं कृषी प्रदर्शन जर पाहून आलो तर फक्त पाहून येतो का 4-2 जणांना तरी सांगतो? नाही विचारत. विचारण्याच्या अगोदर तुम्हीच विषय काढता, मी कुठे गेलतो? विठाला विठाला विडाला विडाला विठाला विठाला. तुमचीच अपेक्षा असते की त्यांनी मला काय करावं आता विचारा. मग सांगा ना त्याला, मी कीर्तनाला गेलतो, सांगा मी पंढरीला गेलतो, सांगा मी वारीला गेलतो. परत आपण केलेला परमार्थ सांगू नये असंही शास्त्र आहे. इतराला बडेजाव करण्यासाठी सांगू नये महाराज, पण सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, त्यासाठी सांगा महाराज. त्यासाठी जगाला मात्र चांगलं देण्याचा काय करा, प्रयत्न करा. आपण गुण वितरक आहेत का दोष वितरक आहेत? आम्ही गुण वितरक नाहीत महाराज, आपण दोष वितरक आहेत. याला साधं उदाहरण सांगतो, फक्त राग येऊ देऊ नका. तंबाखू खाणारा माणूस एकटा खातो का दुसऱ्याला देऊन खातो? मग दोष वितरक नाहीत का आम्ही? विठाला 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 विठाला. हरिपाठ करणारा माणूस काही दुसऱ्याला हरिपाठाला घेऊन जायला तयार नाही. आपली गुण वितरक बना. विकिता गोरस घ्या म्हणे हरी. ह्या वेळेला जगद्गुरु तुकोबाराय विचारतात की जगाला देण्यासाठी, ऐका जरा नीट, जगाला का देणं होत नाही? याचं कारण आहे समसर्वेषु भूतेषु. जगाला का देता येत नाही? मला ज्याला द्यायचंय ना त्यावेळेला आपल्याला भेद गेलाय की गेला नाही? अजून नाही गेला असं म्हणलं तरी काही चूक नाही. पंगत वाढताना जर आपल्या ओळखीचा दिसला तर आपली बुंदीची वंजळ तेवढीच राहते का वाढते? तुम्ही जाणून बुजून करत नाही, पण अजूनही तुमच्यामध्ये काय आहे, हा माझा आहे, हा थोडा दूरचा आहे. इथं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आपला आणि परका हा भेदच समाप्त झाला. अभंगाचं 3रं चरण. आपुलियाचा विसर भोळा, आपुलियाचा विसर भोळा, आपुलियाचा विसर भोळा. गोविंद कळा देव तू के, गोविंद कळा
आपुलियाचा विसर भोळा. काय करा तुम्ही जे जे आपले आहेत त्याच्यापासून थोडं स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. मी माझी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. एका संन्यस्त वृत्तीने जीवन जगा. त्याच्या पुढे जाऊन बोलू का? आपण घरच्या लोकांच्या लक्षात असावं का आपल्या घरचे लोक लक्षात असावेत? आपण घरच्याच्या लक्षात असावेत का घरचे आपल्या लक्षात असावेत? आपल्या घरच्याच्या लक्षात असावं. महाराज हे अजून जेवायचं, हे अजून आले नाही. महाराज आमच्याच लक्षात सगळं घरे, पण आमच्याकडे कुणीच लक्ष द्यायला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. हो परमार्थ एका उंचीवर घेऊन जातो, दुसरं काही करत नाही. मला परमार्थ तुम्हाला दिशा दाखवतो, परमार्थ तुम्हाला एक योग्य वाटचाल करून देतो. तुझी आहे तुझ पासी परी तू जागा चुकलासे. मी तर त्याही पुढे जाऊन आपल्याला बोलेल की भक्तीचं मोजमाप अनेक अर्थानं करता येईल. मला भक्तीच्या मापे मोजितो. हा काय इतराने तत्वता न मोजवे. मला सांगायचा उद्देश आहे की तुम्ही त्याला अनंत मापानं मोजलं ना तर तो मोजला जाणार नाही. भक्तीचं माप म्हणजे नेमकं काय? तर भक्तीचं माप एवढं जरी घेतलं तरी चालल, संसाराची कमी होत गेलेली आसक्ती, याचंच नाव भक्ती. याचंच नाव भक्ती. प्रपंच ओसरो चित्त तुझे पाही मुरू. प्रपंच सरो का ओसरो? ओसरो म्हणजे काय? नदीचं पाणी कोटपर्यंत चांगलं, बस. नदीचं पाणी कोटपर्यंत चांगलं, पात्रातून वाहते तोपर्यंत चांगलं. तिनं का पात्र सोडले, मला वाटतं संसार आहे तोपर्यंत चांगला आहे. मर्यादेचं पात्र सुटलं रे सुटलं की संसार दुःखाला कारण आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. हो असा ज्या वेळेला पूर येतो, तो मर्यादेच्या बाहेर जातो, त्यावेळेला प्रपंच ओसरो. तो संपू नाही मला, सरो नाही. त्यानं एका स्थितीपर्यंत यावं, एका व्यवस्थेपर्यंत यावं. आणि एका स्थितीपर्यंत, एका व्यवस्थेपर्यंत तो आला ना की चित्त तुझे पायी मुरू. आपुलियाचा विसर भोळा. माझ्याकडून काय झालं? जे जे आपलं आहे ना ते आपलं विसरून गेलं. मला आता याच्यातलं एक साधं गमक आपल्या पुढे मांडतो. साधं गमक मांडतो. आपल्याला काय आपलं वाटतं? आपल्याला संसार आपला वाटतो का परमार्थ आपला वाटतो? मंडपातलं उत्तर देऊ नका. काय चांगला वाटतो? संसारच चांगला वाटतो. आम्ही तरी पॉकेट नेऊन कुठं खर्च करतो? संसारातच. मर आम्हालाच अजून संसार चांगला वाटतो, तर तुम्हाला कधी वाटेल? इथं तुकोबारांची भाषा नीट ऐका महाराजाचा अर्थ. तुकोबारा म्हणतात तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय पडला पाहिजे? आपुलियाचा विसर भोळा. ज्याला ज्याला तुम्ही आपलं म्हणतात का त्या सगळ्याचा काय पडू द्या? विसर पडू द्या. याचा साधा सोपा सरळ अर्थ करतो. संसार म्हणजे लक्षात ठेवणं का संसार म्हणजे विसरणं? बस संसार म्हणजे विसरणं. खूप आनंद आहे महाराज, खूप आनंद. लक्षात ठेवलं की दुःखाला कारण ठरतं. एखाद्यानं पैसे जरी बुडवले तरी सुद्धा काय करायचे? विसरून जायचे. विठ्ठला 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 विठ्ठला. हो मी शिवाजी महाराजाकडे पाहून नाही म्हणलो, तुम्ही त्यांच्याकडे पाहायला लागला. महाराज का म्हणलं मी? महाराज तू देत तर नाही,
परत परत त्याचं स्मरण झाल्यानं तो तर आनंदात भाकरी खातोय. भाकरी कोणाची कमी व्हायला लागली. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून तुकोबारांची भाषा आहे महाराजी. आपुले याचा महाराज जे जे आपलंय ना त्याला विसरत चला. जे जे आपलंय त्याला विसरा. त्याच्या पुढे जाऊन सांगतो महाराज, प्रपंचामध्ये तुम्हाला कोणी काहीही दिलं तर त्याचा विसर करत चला. अपमान केला तरी तो काय करा, विसरून जा. आणि सन्मान केला तरी तुम्ही म्हणाल सन्मान कशामुळे विसरायचा. कारण सन्मान जर नाही विसरलात ना तो कुठेही गेले की आपल्याला कशाची अपेक्षा तयार होईल. तिथं माझा काय केलं नाही, कोणतीच मानापमानयोस तुल्यो तुल्यो नको नको मान नको अभिमान नको नको मान नको अभिमान नको नको मान नको अभिमान नको नको मान नको अभिमान. सोडी मी तू पण तोची सुखिया सोडी मी तू पण तोची सुखी सोडी मी तू पण तोची सुखी सोडी मी तू पण तोची सुखी. समर्पक प्रमाणे नको नको मान नको अभिमान सोडी मी तो पण तोचे सुखी. जाऊ द्या आणखी याचं चिंतन वाढल. मला आहे त्या नियोजित वेळेत कीर्तन पूर्ण करायचं. जगद्गुरु तुकोबारांची भाषा आहे महाराज. आपुलियाचा विसर भोळा. दोन अंगानं करा महाराजाला. तुम्ही जे तुमचे आहेत त्याचा तुम्हाला काय पडला, विसर पडला. जे तुमचं आहे ते तर तुम्हाला काय पडलं, विसर पडला. आणि जे आपलं नाही आपण त्याला स्मरणात ठेवलं. जे आपलं नाही ते त्याचा काय केलं आपण लक्षात ठेवलं. आई वडील आपलेत का आपले नाहीत, आपलेत. आपल्याला त्यांचा विसर पडला का नाही पडला, बोला. पडला ना. पत्नी आपली का आपली नाही. आता मग हे दोन्ही म्हणलं तर नाही ना सूत्र बसत. याला परंपरावाद सांगतात शास्त्र. तुम्ही ज्या वेळेला पत्नीला आपलं म्हणू नका असं शास्त्रानं कुठे सांगितलं नाही मला. याचा अर्थ तिचा तिरस्कार करा असंही नाही, तिरस्कार करा असं नाही. पण ज्या वेळेला तुम्ही जन्मदात्याचा अनादर करता आणि पत्नीला आदर देता, ही परंपरा पुढेही चालू राहते. एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती. महाराज तुम्ही जर आई वडिलाला नाही विसरलात तर जिला आज तुम्ही पत्नी म्हणताना ती उद्या आई होणारच की नाही. ती उद्या आई होणार आहे. तिची मुलं नंतर तिचा मान राखतील. त्यासाठी तिला वेळ द्यावा लागेल. विठ्ठला 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 विठ्ठला. नोकरी सुद्धा प्रमोशन मिळण्यासाठी काही दिवस काय करावं लागते, त्याच पदावर राहावं लागतं. एकदम प्रमोशन होत नाही. आपल्याला सध्या कशाची घाई झाली. काही काळ तिथं थांबा. शास्त्रकारानं तुम्हाला एकाची उपेक्षा सांगत असताना याचा अर्थ असा नाही सांगितला. मला तुम्हाला हे सांगताना हे सांगितलं की ज्याला तुम्ही आपलं म्हणताना त्याला विसरू नका. दुसरी गोष्ट सांगतो महाराज. ज्ञानोबाची कोवी आहे. अहितापासून काढीती हित देऊनी वाढविती नाही श्रुती परोती माऊली जगा. आपल्याला शास्त्र किती जवळचे आहेत महाराज, किती जवळचे, खूप जवळचे. आपल्याला शास्त्राचा विसर पडलाय का नाही पडला, पडला महाराज. किती विसर पडला सांगू तुम्हाला. आपली परीक्षा म्हणून नाही घेत महाराज, पण आम्हाला जर विचारलं ना 6 शास्त्राची नावं सांगा, उघडून पाहणं लांब राहू दे. 6 शास्त्राची काय सांगा, नावं सांगा. किती लोकांना सांगता येते, नाही सांगता येणार.
आपुलियाचा विसर भोळा. इथं आम्हाला त्याचा विसर पडला, परंतु ज्या वेळेला प्रपंचाचा विसर पडतो ना, त्याच वेळेला गोविंद कला कवतुके. आपल्याला आपल्यापेक्षा देव जर अधिक वाटत असेल तर नक्की आपल्याला त्याचा विसर पडल आणि आपण भगवंताचं गुणगान करू. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अशी अवस्था जर तुमची बनलीच, अशी अवस्था जर तुमची बनली ना, तर लोक तुम्हाला हसायला तयार आहेत. अभंगाचं शेवटचं चरण. तुका मने हासे जना, तुका मने हासे जना, तुका म्हणे हासे जन, तुका म्हणे हासे जन, तुका मने हासे जना, तुका मने हासे जना, हासे जन, तुका म्हणे हासे जन. नाही दया ठाय, नाही दया ठाय, देखिला डोळा बैसला माने, देखिला डोळा बैसला माने, नाही कान तयटाय, नाही कान तयटाय, देखिला डोळा बैसला मने, देखिला डोळा बैसला विठोबार कुमारी, 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 गोपार कुमारी, विठोबार कुमारी. तुका म्हणे हासे जन, नाही कान तये ठाई. बस ही परमार्थाची शेवटचा अंक आहे बरं. कुठून सुरुवात झाली? देखेला डोळा, इथून सुरुवात झाली. परिणाम काय झाला? ती त्याच्यात रममान झाली, भुलून गेली. तिला आपल्या प्रपंचाचा काय पडला? विसर पडला. आणि मग ते सतत काय करायला लागले? परमार्थ. आणि मग लोक काय करायला लागले? हसायला लागले. तुमच्या परमार्थाला लोक हसायला लागले की समजावं आपली दिशा योग्य. विठ्ठला 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 विठ्ठला. तेथपर्यंत परमार्थ घेऊन जा. या निमित्तानं एक प्रयोग सांगतो तुम्हाला, नक्की करा. आपण हनुमानजीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. माझी एक आपल्याला विनंती आहे, हे चरण लक्षात ठेवा. तुका म्हणे हासे जन, लोक हसतील तुम्हाला, पण ते लक्षात राहू. आपल्या इथं पूर्ण घराची संख्या किती आहे? एक अंदाजे कमी जास्त असतील काय? 40-50 काय जे असतील ती संख्या. उद्यापासून आता कीर्तन संपलं कीच यादी करायची आपल्याला. जेवढे इथं आहेत, राहतात इथं, त्यांच्या घरी रोज एक जणानं, रोज एका घरानं हनुमानजीची पूजा करायची. 2 महिन्यातून एकदा नंबर येणार आहे तुम्हाला. 2 महिन्यातून एकदा नंबर. जो घरचा पुरुष मंडळी असेल त्यांना पाणी घालायचं, काही नाही. तुम्ही आहे त्या कपड्यावर फक्त धुतलेले कपडे घालून घाला. तुम्ही एकदम सवळं नेसलात, तुका म्हणे हास्य, लगेच तुम्हाला लोक काय करतील?
हसायला लागतं. इतका लांब नका जाऊ, हळूहळू पाहू आपण. आहे त्या कपड्यावर, धुतलेल्या कपड्यावर हनुमानजीला रोज पाणी घाला. त्या घरातल्या महिलेनं इथली व्यवस्था करा, झाडून रांगोळी. आणि कुणीही घरातलं जेवलं नाही, वेगळा स्वयंपाक अजिबात करायचा नाही. कुणीही जेवलं नाही त्याच्या अगोदर जी भाजी भाकरी असेल ना, त्या भाजी भाकरीचा नैवेद्य हनुमानजीला दाखवा, एवढं नक्की करा. साधा सोपा सरळ उपाय तुम्हाला 1 वर्षाच्या आत तुम्ही केलेल्या हनुमानजीच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचं फलही मिळाल्याशिवाय राहणार नाही. फक्त आपण साधना करतो. मला आपण परमार्थाकडे योग म्हणून जास्त पाहतो का प्रयोग म्हणून जास्त पाहतो? नाही ना, प्रयोग तर करायला तयार नाही. आज कीर्तनाला कम नाही आले तर म्हणे योगच नव्हता आमचा. अरे तू प्रयोग काय केला? प्रयोग काहीच केला नाही, प्रयत्न काहीच केला नाही. आमचा काय नव्हता? याला कधीही योगावर जोडू नका. योगावर असतो त्याचं नाव आहे प्रपंच. योग आल्याशिवाय प्रपंचात काहीही होत नाही. एक प्रयत्नाचं बल त्याला लागतं, नाही असं नाही, पण तिथं मात्र कशाची गरज आहे? योगाची गरज आहे. आणि इथं गरज आहे प्रयोगाची. प्रत्येकानं हे उद्यापासून करायचंय. आपल्याला त्यानिमित्तानं सेवा होईल. मी शिवाजीनगरला, गेवराईमध्ये कोलेर रस्त्याला शिवाजीनगर आहे, तिथं हनुमानजीच्याच मूर्तीची स्थापना झाली. माझं काल्याचंच कीर्तन होतं. आम्ही तिथेही हा प्रयोग केला. इतका चांगला प्रयोग चालू आहे. आता ते शहर आहे, रोज लोक फुलाची माळ सुद्धा आणतात. जवळजवळ 2-3 महिन्याला एकदा नंबर येतो. काही अडचण असेल, आपल्याला घरात काही अडचण असेल तर आपण आदल्या दिवशी दुसऱ्याला सांगत जा. कारण काही प्रतिबंध असेल तर पुढच्याने सांगायचं. अशा पद्धतीनं त्याची एक लिस्ट तयार करा, बोर्ड तयार करा. आणि बोर्ड तयार करून त्या बोर्डवर सगळ्या पूजाधारकांची नावं लिहा, त्यांना विचारून घ्या प्रत्येकाला. या पद्धतीनं जर आपण केलं तर ही सहज सेवा आहे. सहज सेवा, याला वेगळं काही लागणार नाही. आज असं झालंय महाराज, मंदिर बांधणं सोपं आहे, त्याची व्यवस्था करणं अवघड होऊन बसलंय. मंदिराची व्यवस्था करणं अवघड होऊन बसलंय. आणि शास्त्र काय सांगतं सांगू का तुम्हाला? जर एखाद्या गावात एखाद्या मंदिरात स्थापन केलेल्या देवतेचा उपहास झाला, उपासना नाही म्हणत नाही, जर उपहास झाला ना तर संपूर्ण त्या गावाला शाप लागतो. आणि त्या देवतेची काही लोकांनी जरी उपासना केली ना तर सगळ्या गावाला आशीर्वाद मिळतो. तुम्ही केलेली जी उपासना आहे ना, नक्कीच संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमेरे हनुमत बलबीरा. हनुमानजीची सेवा करा, अत्यंत भावनेनं करा, श्रद्धेनं करा. आपल्याकडं काय होतं महाराज, मनुष्य कुठंतरी एकांगी बनतो. त्याला ज्या वेळेला काहीतरी सांगितलं जातं आम्ही तिथं करायला तयार आहे. सर्वा घटी राम देहादेही एक, सर्वत्र समदर्शन हा, सर्व ठिकाणी त्याला पहा. हे करत असताना जगद्गुरु तुकोबराव म्हणतात, तुका म्हणे हाशे जन. नक्की तुम्हाला तिथून जर तुम्ही पाणी घेऊन आलात ना तर मला वाटतं ह्या चौकात बसलेले तुम्हाला हसल्याशिवाय राहणार नाही. पण आपण हे वाक्य लक्षात ठेवायचं. आपल्याला कीर्तनात सांगितलं होतं, तुका म्हणे हाशे जन, नाही कान तये ठाई. तिकडं कान देऊ नका, तिकडं लक्ष देऊ नका. नित्य नेमाने साधना करत राहा. आपण मूर्ती स्थापन केली त्याचं नक्कीच सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. एवढीच झालेली सेवा यथामती यथातथा यथावकाश. एक 5 मिनिटात भगवान कृष्णाचं चरित्र आपल्या समोर मांडून सेवेला पूर्ण विराम देऊ. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, हे दशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखिताये. भगवंताने जे चरित्र केलं महाराज, हे चरित्र काल्याच्या कीर्तनात का आवश्यक आहे त्याची 2 कारणं आपल्या पुढे मांडेल. एक तर भगवान कृष्णाचं चरित्र हे आचारदर्शक आहे, विचारदर्शक आहे का व्यवहारदर्शक आहे? बोला ना. कृष्ण चरित्र हे आचार प्रधान, विचार प्रधान का व्यवहार प्रधान?
नाही, तिन्ही तीन पर्याय दिले म्हणजे तिन्हीला टिक मार्जिन करायची का? उत्तर बरोबर नसतं येत त्याने. त्या तिन्हीतून एक पर्याय निवडायचा. भगवान कृष्णाचं चरित्र व्यवहार प्रधान, रामाचं चरित्र आचार प्रधान आणि संताचं चरित्र विचार प्रधान. विठ्ठल 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 विठ्ठल. विस्तार करत बसत नाही म्हणजे की व्यवहार प्रधान चरित्र असल्यामुळं आणि कलियुगातल्या लोकांना परमार्थ शिकवण्याची गरज नाही मला. का नाही? तर आपण त्याचे काही नाहीत, अधिकारी नाहीत. आपण त्याचे खरंच अधिकारी. तुकोबाराला जर म्हणावं लागत असेल जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तर आपण काय केले? काहीच केलं नाही. माझ्या सत्यवादाचे तफे जर ज्ञानोबाराला म्हणावं लागत असेल तर आपण काहीच केलं नाही. म्हणून आपण परमार्थाचे अधिकारी नसून आपण व्यवहाराचे अधिकारी आहेत. फक्त तो व्यवहार जर आपला चुकला नाही आणि त्या व्यवहारातून जर पाप नाही झालं तरी त्यानं केलेला व्यवहारही परमार्थ होईल मला. म्हणून तो करण्यासाठी भगवान कृष्णाचं चरित्र आम्हाला, भगवान कृष्णानं काय सांगितलं की तुम्ही एक काम करा. काय करा? काही करू नका. पहिलं काम हे करा, सगळ्यांना सामावून घ्या. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. आपण प्रपंचात राहतोत ना, पहिलं काम हे करा मला, प्रपंचातल्या सगळ्यांना सामावून घ्या. सगळ्याला सामावून घ्या. आपल्या शालेय जीवनातल्या प्रतिज्ञेत पहिलं वाक्य आहे महाराज, पहिलं वाक्य भारत माझा. मला वाटतं ही प्रतिज्ञा जरी आचरणात आणली ना तर कथा कीर्तन नाही केले तरी चालतील. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवान कृष्णानं सगळ्यांना सामावून घेतलं, हा पहिला भाग केला. कृष्णानं दुसरं काय सांगितलं? ताक सांडा दुरी. ताक शब्दाचा अर्थ असार. ताक शब्दाचा अर्थ काय? असार. आपल्याकडं झालं काय महाराज? आपल्याकडं झालं काय? आपल्याकडं सार दिल्या जातो लोकाला का आसार दिल्या जातं? तुमच्या घरी जर 10 म्हशी असतील तर गल्लीतल्या लोकाला काय घेऊन जा म्हणता तुम्ही? म्हणजे काय वाटतो आम्ही? आसार वाटतो. चला थोडी क्षमा मागून बोलतो मला. आपल्याकडं दुधाच्या पार्ट्या होतात का दारूच्या पार्ट्या होतात? ऐकली की एखादी काय कशाची पार्टी? आज 15-20 पोरं एकत्र जमले, त्यांनी 15 लिटर दूध आणलं, ते आळवलं, त्याचं 5 लिटर केलं. दुधाची काय केली? नाही मला ती कोजागिरी लावली तुमच्या मागे म्हणून. त्याच्यातही ज्यांना खरं अर्थान ते दुधाची गरज आहे ते झोपलेले. विठ्ठल विठ्ठल आता तुम्ही उत्तरं दिली तर मला हे वाढेल का आपलं? मी आवर्त घेतलंय कारण कीर्तनाला मला वाटतं सुरुवात व्हायला 12-12:15 काहीतरी झाले होते. मग 1 तासाचंच कीर्तन आपल्याला करायचंय. पुढे जेवण वगैरे उशिरे. तिथं को जागृती, कोण जागा आहे? जाऊ द्या. इथं भगवान कृष्णानं दुसरं काम केलं महाराज, ते सार ग्रहण केलं. आणि तिसरं काम केलं ते सहगमन. सगळ्यांना सोबत घेतलं भगवान कृष्णानं आणि सगळेजण मिळून कुठं आले? सगळ्यांना गायी सोडायच्या सांगितलं आणि वृंदावनात यायचं सांगितलं महाराज. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. 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 पवळी गेली रे बाबा, पवळी गेली. पवळी गेली रे बाबा, पवळी गेली. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या या या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. सगळ्या गोपालांना एकत्र केलं महाराज
आज आपण जो हनुमानजीच्या मूर्ती स्थापनेच्या निमित्तानं, कालाही निमित्ते बर, काला हे काय निमित्ते, या निमित्तानं आपण सगळेजण काय आलोत आज एकत्र आलो. भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे, म्हणून सदैव एकत्र या. धर्म जाती पंथ हे सगळे भेद बाजूला करा महाराज. लहान मोठा गरीब श्रीमंत ह्या सगळ्या गोष्टी बाजूला करा. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोने, आणि कुठंतरी ऐक्यतेचा काला करा. त्याच्यासाठी कुठं या रानात या महाराज, त्याच्यासाठी वाळवंटात या. वाळवंट ही पवित्र, का म्हणे वाळवंट बरे वे नीट उत्तम. वाळवंट याच्यासाठी चांगलं आहे की वाळवंटामध्ये उगवत नाही, वाळवंटामध्ये उगवत नाही म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यात पडावं लागत नाही. पुनरपी जननम पुनरपी मरणम अशा असणाऱ्या या पवित्र मोरे वस्तीवर आपण आयोजित केलेला हा सुंदर कार्यक्रम आहे. फक्त याचं साधनेनं सौंदर्य वाढवा. आपल्याकडं उपास वाढले न उपासना काय झाली, कमी झाली. उपासनेला दृढ चालवावे. जोपर्यंत आपण उपासना वाढवत नाही तोपर्यंत त्या उपास्यापर्यंत जाता येणार नाही. म्हणजे उपासना वाढवा, त्याच्यासाठीच आपण एकत्र आलो. हे आपलं ऐक्य त्याच्याशी असंच जोडलेलं राहू द्या, एवढीच भगवत चरणी प्रार्थना करून काल्याचा अभंग घेऊ आणि त्यानंतर सेवा पूर्ण. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. आकुळे उत्तरा कंठे धरिला कृष्ण संख्येला वेल दुरी होतो मुख पसरून निगडे. तुका म्हणे हाती कुंडलिकावर हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ कृष्ण म्हणे अवघा जने प्रकाश. काला वाको एकमेका वैष्णव निकास. वाकोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवो. काला वाटो तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वेडगाडे. काला वाटो एकमेका वैष्णव निकास. हा बोलिले करो वेडे वाकुडे उत्तर करा क्षमा.